व्हिडिओमध्ये दिसणारी ही भाजी पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की ही कोणती भाजी आहे. तर थांबा, मी सांगते या भाजीचे नाव कोणते आहे आणि ही भाजी कशी बनवायची ते. तर नमस्कार, मी शीतल, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजची रेसिपी ही एका रानभाजीची आहे, जी तुम्ही मार्केटलाही पाहिली असेल आणि जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तर ही भाजी अगदी ओळखीचीच असेल. तर ही आहे लाल माठाची भाजी. ह्याला दुसरे काय नाव आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. खरं सांगायचं तर ही भाजी मी अगोदर कधीच बनवली नव्हती, पण ही भाजी बनवायच्या अगोदर मी आईला, मावशीला वगैरे विचारून ही भाजी बनवत आहे. पण ही बनवल्यानंतर एवढी टेस्टी लागली की मी हिला आठवड्यातून 2दाही खाऊ शकते. मी एक मीडियम साईजचा कांदा पण बारीक कट करून घेतला आहे. यासाठी मी लाल माठाची भाजी अगोदर निवडून घेतली आणि त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर मी तिला व्यवस्थित कट करून घेतली. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप जास्त बारीकही कट नाही करायची आणि खूप जास्त मोठी. त्यानंतर भाजीला खरी चव आणण्यासाठी एक आपण वाटण बनवणार आहोत. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण आणि जिरे टाकलेले आहेत. हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापली की त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरीला पण छान तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून त्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा ब्राऊन कलरचा झाल्यानंतर आपण मगाशी केलेले वाटण मी यामध्ये टाकलेले आहे. हिरव्या मिरचीचे हे वाटण टाकल्यानंतर भाजीला एक खूप छान टेस्ट येते. तर हे वाटण पण आपण तेलात व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे. बस एवढ्याच 2-3 वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. बाकी काहीच नाही टाकले तरी पण ही भाजी खूप टेस्टी लागते. आता स्वच्छ धुवून चिरून घेतलेली भाजी मी यामध्ये टाकून घेतलेली आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता मी यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुगाची किंवा मसूरची कोणतीही डाळ वापरू शकता. ही भाजी शिजण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनिटे लागतात. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही ही भाजी अगदी झटपट अशी बनवू शकता आणि चवीला पण ही खूप छान लागते. मुगाची डाळ जर तुम्हाला जास्त मऊ हवी असेल तर त्याला अर्धा तास भिजवून मग वापरा. आता यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर असे कूट टाकलेले आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. लाल माठाची भाजी ही नैसर्गिकरित्या लोह म्हणजे आयर्नचे मुख्य भांडार आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे रक्तातील कमतरता दूर होते. तसेच हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी पण ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. ही भाजी आपण गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतो. तसेच वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी पण ही भाजी आपण खाऊ शकतो. इथे भाजीसोबत खाण्यासाठी मी एक छान भाकरी बनवली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपली भाकरी किती टम्म फुगलेली आहे. तुमच्या भागामध्ये ही भाजी कशा प्रकारे केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.